पुन्हा एकदा चौथा प्रॉब्लेम सेमच नेचर आहे. झेड म्हणूया -2√3 -2i. रियल पार्ट आपल्याला कळेल. रियल पार्ट इज इक्वल टू -2√3. इमॅजिनरी पार्ट पण आपल्याला लक्षात येईल. तर तो असेल -2. कुठला क्वाड्रंट आहे ते पण लक्षात येईल. देअरफॉर झेड इज इक्वल टू -2√3 -2i. दोन्ही निगेटिव्ह आहेत ना. रियल पण निगेटिव्ह, इमॅजिनरी पण निगेटिव्ह, म्हणजे एक्स पण निगेटिव्ह, वाय पण निगेटिव्ह, म्हणजे थर्ड क्वाड्रंट लाइज इन थर्ड क्वाड्रंट. क्वाड्रंट डिसाईड झाल्यानंतर मॉड्युलस काढायला घ्यायचं. सो मॉड झेड इज इक्वल टू रूटमध्ये रियल पार्टचा स्क्वेअर प्लस इमॅजिनरी पार्टचा स्क्वेअर. कुठलाही क्वाड्रंट का असे ना, मॉड्युलसचा फॉर्म्युला कधी बदलत नाही, तो नेहमीसारखाच एकच आहे फॉर्म्युला सगळ्यांसाठी. सो आर इज इक्वल टू रूटमध्ये रियल पार्ट आपला आहे -2√3 चा स्क्वेअर प्लस इमॅजिनरी -2चा स्क्वेअर. सो -2 काय असलं तरी स्क्वेअर पॉझिटिव्हच होणार आहे. 2चा स्क्वेअर 4, √3चा स्क्वेअर 3 मध्ये प्लस 2चा स्क्वेअर पुन्हा 4. सो इथे 4 त्रिक 12 अधिक 4 16 झाले. 16 म्हणजे 4. सो आरची व्हॅल्यू इथे 4 आली. देन आर्ग्युमेंट ऑफ झेड इज इक्वल टू थर्ड क्वाड्रंटमधला फॉर्म्युला आहे 180 डिग्री प्लस टॅन इनवर्स इमॅजिनरी अपॉन रियल. थोडासा वेगळा फॉर्म्युला आहे, यू नो, प्रत्येक क्वाड्रंटसाठी वेगळा फॉर्म्युला असतो. सो 180 डिग्री प्लस टॅन इनवर्स. आता इमॅजिनरी पार्ट आहे -2, पण इथे या फॉर्म्युलामध्ये वापरताना पॉझिटिव्हच वापरतात. रियल पार्ट आहे -2√3, पण इथे वापरताना 2√3. निगेटिव्ह कधीही काढायचं नसतं आर्ग्युमेंटच्या कॅल्क्युलेशनमध्ये. सो थिटा इज इक्वल टू 180 डिग्री प्लस, हे तुम्हाला दिसतंय 2 ला 2 कॅन्सल झाले, फक्त 1/√3 राहिले. सो टॅन इनवर्स 1 डिवायडेड बाय √3. ठीक आहे. थिटा इज इक्वल टू 180 डिग्री प्लस टॅन इनवर्स 1/√3. फाइंड आउट करणं सोपं आहे. टॅन मध्ये असा कुठला अँगल घातला की उत्तर 1/√3 येतं, 30 डिग्री. याचा अर्थ टॅन इनवर्स 1/√3चा आन्सर आहे 30 डिग्री. सो थिटा आला आपला 210. मोठा आलाय, येऊ दे, त्याला घाबरून जाऊ नका. 210 आपल्यासाठी किरकोळ आहे, तो काही टेन्शन नाही, इझिली कॅल्क्युलेशन होणार आहे. पण पहिल्यांदा आधी कॉम्प्लेक्स नंबर आधी चेंज करूया. सो झेड इज इक्वल टू आपला जो नंबर आहे -2√3 -2i. हा नंबर आता कसा दिसेल, आर ब्रॅकेटमध्ये कॉस थिटा प्लस आय साइन थिटा या भाषेत दिसेल, राईट. सो इज इक्वल टू आर किती आहे 4 आणि कॉस थिटाची व्हॅल्यू आहे 210 प्लस आय साइन 210. आता काय होईल, हे 210 असंच ठेवलं ना तर जरा आपल्यालाच ताप आहे, नाहीतरी अजून आपल्याला सोडवायचं आहे ना पुढे. सो आधी याला छोटं करून घेऊया, ह्या कॉस 210ला. सो 4 इंटू कॉस 210ला तुम्ही असं लिहू शकता 2 इंटू 90 म्हणजे 180चा हिशोब झाला, 2 गुणिले 90 अधिक 30 केले की 210 होतील, म्हणजे याचं झालं. प्लस तसंच याचं पण आय साइन 2 इंटू 90 प्लस 30. माझ्याकडे जागा नसल्यामुळे मी खाली लिहितो. पुढे इज इक्वल टू 4 इंटू कॉसच्या इथे 2 आहे ना, इव्हन आहे म्हणजे कॉसचं कॉसच राहील 30 डिग्री प्लस का मायनस ते नंतर बघू आय. इथे पण साईन नंतर 2 आहे, इव्हन असेल तर साईनला साईनच ठेवायचं आहे 30 डिग्री. नाव आपण जे 210 बद्दल बोलतोय हा क्वाड्रंट नंबर 3 आहे, आणि जर क्वाड्रंट नंबर 3 बद्दल आपण बोलणार असू तर कॉस पण निगेटिव्ह, साईन पण निगेटिव्ह. सो आपलं उत्तर येईल मायनस साईन आतमध्ये तसंच ठेवूया, किंवा मायनस साईन दोघांमध्ये असल्यामुळे कॉमन घेतलं तरी चालेल. -4 कॉमन घेतलं आणि आतमध्ये राहिलं कॉस 30 प्लस आय साइन 30. दॅट्स इट. आता हे एवढंच राहू द्या, ह्याच्या पुढे काही सोडवायचं नाही आहे, एवढंच. पण हे झेड झालं, आपल्याला हे विचारलंच नाही, आपल्याला याची 5th पॉवर पण विचारली आहे, ते पण करूया. पहिल्यांदा लक्षात घ्या, आतापर्यंत जेवढे प्रॉब्लेम सोडवले इथे आपण थिटा जस्ट टाकायचो आणि मोकळे व्हायचो, पण इथे काय झालं, थिटा एकदम मोठा आहे
मग त्याला नंतर आपण 5ने मल्टिप्लाय करणार, कारण फिफ्थ पॉवर घेतोय ना. मग ते 200चा हिशोब कुठे 1000च्या पलीकडे जाईल, त्याच्यापेक्षा आधी जरा छोटं करून घेऊया आणि मग नंतर डी मॉयर्स वापरूया. आता इथपर्यंत आपलं काम पूर्ण झालंय. हे फक्त झेडचं पोलर फॉर्मॅटमध्ये कन्व्हर्जन झालंय. अजूनही आपलं मोठं काम बाकी आहे आणि ते काम काय आहे तर हाच प्रॉब्लेमचा पॉवर घ्यायचा आहे, फिफ्थ पॉवर. सो आता आपल्याला हे फाइंड आउट करायला सांगितलं आहे. त्यातला जो ब्रॅकेट आहे हा पार्ट, त्याची व्हॅल्यू एवढी मोठी आहे, -4 cos 30 प्लस I sin 30 ही व्हॅल्यू लिहिली. हे स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये टाकला आणि रेस टू किती आहे वरती 5 आहे ते पण टाकला. ही पॉवर वाटूया 4ला पण आणि या ब्रॅकेटला पण. सो -4 रेस टू 5 इंटू ब्रॅकेट cos 30 प्लस I sin 30 ब्रॅकेट रेस टू 5. आता -4ची फिफ्थ पॉवर काढायला गेलो ना तर जरा बऱ्यापैकी मोठं येणार आहे. ते तुम्ही 4 गुणिले 4 गुणिले 4 गुणिले 4 असं 5 वेळा करून काढू शकता, किंवा 4 गुणिले 4 16, पुन्हा 4 गुणिले 4 16 आणि गुणिले 4 असं करून ठेवू शकता. 4 चौक 16 2 झाले, पुन्हा 4 चौक 16 2 झाले, अजून एक 4 उरला, 5वा तो लिहिला. मायनस कसं आलं, कारण मायनस 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 असं 5 वेळा येणार, म्हणजेच एकदा मायनस साईन तसंच राहणार आहे, कारण मायनस मायनस प्लस होतं, पुन्हा मायनस मायनस प्लस होतं, पण एक मायनस एकटंच राहिलं की ते इथे रिफ्लेक्ट झाला. चलो आतमध्ये डी मॉयर्स वापरूया. डी मॉयर्सने काय सांगितलंय, हा जो 5 असतो तो डायरेक्ट अँगलमध्ये टाकू शकता. सो cos 5 × 30 असं तुम्हाला लिहिता येईल. पुढे प्लस I sin 5 × 30. ठीक आहे, 16चा वर्ग करता येऊ शकतो. 256 गुणिले 4 हे तसंच ठेवा, आधी आतलं सोडवून घेऊया. cos 5 गुणिले 30 म्हणजे 150 झाले, प्लस I 5 गुणिले 30 पुन्हा 150 झाले. मग आता साईन 150 पण आपल्यालाच कॅल्क्युलेट करायचं आहे. मग आजच पद्धत 180च्या भाषेत लिहायचं आहे. सो बऱ्यापैकी तुम्हाला लक्षात आलं असेल ट्रिग्नोमेट्रीचा उपयोग होतोय. सो 256 × 4 मी आधी करत नाही, आधी हे कॉसचं वगैरे भानगड सोडवून घेऊया. कॉस 150ला कसं लिहिणार, 2 गुणिले 90 म्हणजे 180 झाले, पण आपल्याला 150 हवेत म्हणजे -30 करायचे, प्लस I साईन इथे पण सेम 2 × 90 करायचं, त्यातनं -30 करायचं, ब्रॅकेट कंप्लीट. ठीक आहे, हा पार्ट संपला. आता थोडंसं कॅल्क्युलेशन आणि प्रॉब्लेम क्लिअर. सो इज इक्वल टू -256 × 4 ब्रॅकेटमध्ये. आता कॉस नंतर 2 आहे म्हणजे इव्हन आहे, सो आपण cos 30च लिहिणार. I साईन, साईन नंतर पण 2 आहे, 2 म्हणजे इव्हन, सो sin 30 लिहायचं आहे. आता 150 बद्दल बोलतो, याचा अर्थ क्वाड्रंट नंबर 2. क्वाड्रंट नंबर 2 मध्ये कॉस असतो निगेटिव्ह म्हणून इथे मायनस, पण साईन असतो पॉझिटिव्ह त्यामुळे इथे प्लस. सो फायनली -256 × 4. साईन 30ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे √3/2, सॉरी cos 30ची, आणि साईन 30ची आहे 1/2. जर तुमच्या एक लक्षात आलं असेल तर हे बाहेरचे -256 × 4 आहेत ना, या डिनॉमिनेटरमध्ये दोघांच्या पण 2 आहे बघा, तो कॉमन घेऊया बाहेर, म्हणजे आतमध्ये फक्त -√3 राहील आणि I राहील. त्यातले हे 2ने इथे डिवाइड करता येऊ शकतं है ना. सो इथे 2ने डिवाइड केलं, इथे 128. सो आपलं काम थोडंसं सोपं झालं. -128 × 4 इंटू ब्रॅकेट -√3 प्लस I. 4ने मल्टिप्लाय करणं काही मोठं गोष्ट नाही विशेष, इंटू -√3 प्लस I. आता हे मायनसने आतमध्ये मल्टिप्लाय केलं की फायनल आन्सर मिळेल मायनस मायनस प्लस 512√3, आणि मायनसने याला मल्टिप्लाय केलं -512I. सो रियल आणि इमॅजिनरी यांच्या भाषेत आपण रिप्रेझेंट केला. थोडंसं नंबर्स मोठे आले पण कठीण नव्हतं.
तुम्हाला अंदाज आलाच असेल की ट्रिग्नोमेट्री किती वेळा वापरायला लागतं, काय इम्पॉर्टंट आहे, व्हॅल्यूज पाठ असणं का गरजेचं आहे. 150 240 असे कुठल्याही क्वाड्रंटमध्ये आल्यानंतर आपण ते कशा पद्धतीने लिहू शकतो, या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळायलाच पाहिजेत. नाव थोडंसं आपलं डी मॉयर्सची प्रॅक्टिस झाली, न्यूमरिकल्स झाले. आता आपण नवीन पार्टकडे बोलू शकतो. हा चॅप्टरचा अगदी शेवटचा पार्ट आहे. त्याचं नाव आहे कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी. कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी. आत्तापर्यंत तुम्हाला आठवतंय की आपल्याला स्क्वेअर रूट ऑफ 1 शिकवलं किंवा 1 काढायला सांगितलं, 1चं स्क्वेअर रूट, तर आपण 1 लिहितो. एकदम नॉर्मल नॅचरल उत्तर आहे. पण नंतर आपल्याला असं शिकवलं गेलं अगदी थोडंसं 9वी 10वीमध्ये की अरे प्लस पण असू शकतं, मायनस पण असू शकतं. बिकॉज +1चा स्क्वेअर केला तरी सुद्धा 1च येणार, -1चा स्क्वेअर केला तरी सुद्धा 1 येणार. जर स्क्वेअर रूट म्हटल्यावर 2 उत्तरं लिहिताय, मग क्यूब रूट म्हटल्यावर 3 लिहायचीच. 3 उत्तरं कुठनं आणणार, एकच उत्तर आम्हाला येतं क्यूब रूट घेतल्यानंतर. 1000चं क्यूब रूट आम्हाला 10 आहे माहिती आहे, पण अजून 2 उत्तरं असतात, पण ती कुठल्या फॉर्मॅटमध्ये असतात, कॉम्प्लेक्स. म्हणून नाव काय दिलंय की रूट्स आपण काढतोय, क्यूब रूट काढतोय, पण ती कशी आहेत, कॉम्प्लेक्स आहेत, म्हणून नाव आहे कॉम्प्लेक्स क्यूब रूट. म्हणून आपण विचार केला फक्त 1चं काढूया. 1 नंबर 1 बस. त्या 1चं काढलं की बाकीच्यांचं त्याप्रमाणे तुम्हाला गरज पडली तर तुम्ही काढू शकता. सो युनिटी, हिअर युनिटी मीन्स 1. सो ह्या हेडिंगचा अर्थ काय माहिती आहे, क्यूब रूट ऑफ 1 फाइंड करा. हा एक प्रॉब्लेम असल्यासारखा आहे. हा प्रॉब्लेम आपण सोडवला की आपला हा पॉईंट डिस्कस झाला. कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी हा पॉईंट आपला संपला. सो आपण असं म्हणतोय की आपल्याला प्रॉब्लेम काय आहे, क्यूब रूट फाइंड आउट करायचं ना 1चं, तर त्याला आपण x नाव देऊया. चला, क्यूब रूट ऑफ 1 इज x. आता क्यूब रूट सोडवता येत नाही आपल्याला, किंवा उत्तर लिहिले तर एकच उत्तर लिहू शकतो मी, ह्यांना 3 उत्तरं पाहिजेत. सो थोडासा जुगाड केला, दोन्ही साईडला क्यूब केला, टेकिंग क्यूब ऑन बोथ साईड. लक्ष द्या, फक्त काही लिहू नका, मी लिहायला वेळ भरपूर देतोय तुम्हाला. टेकिंग क्यूब ऑन बोथ साईड, दोन्ही साईडला क्यूब घेतला म्हणजे क्यूब रूट ऑफ 1चा क्यूब इज इक्वल टू एक्सचा क्यूब. तर तुम्हाला माहिती आहे जसं स्क्वेअर रूटला स्क्वेअर रूट कॅन्सल होतं, स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट, तसं क्यूब रूट आणि क्यूब एकमेकांना कॅन्सल करून उत्तर 1 येईल, इज इक्वल टू इकडे एक्सचा क्यूब. म्हणजे आपल्याला हे मिळालं. सो देअरफॉर आता हा 1 पलीकडे टाकतो म्हणजे एक्स क्यूब, हा 1 तिकडे जाऊन -1 होईल, इज इक्वल टू 0 असं एक रिलेशन मिळेल. तुम्हाला एक फॉर्म्युला आठवत असेल, ए क्यूब मायनस बी क्यूब. कोणाला आठवतंय, काय असतं याचं एक्सपान्शन. सो ए क्यूब मायनस बी क्यूबचं एक्सपान्शन आहे ए मायनस बी, ब्रॅकेटमध्ये ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. मग इथे पण तसंच बसतंय, एक्सचा क्यूब आहे हा, आणि 1 कोणाचा क्यूब असतो ते तुम्हाला माहिती आहे, 1चाच. मग आता आपण हाच जो रूल आहे इथे, हे जे दिसतंय त्या पद्धतीने इथे लिहून घेऊया. बघा मी काय म्हणतोय. सो देअरफॉर एच्या जागी कोण आलाय, एक्स. बीच्या जागी कोण आलाय, 1. लक्ष असू द्या, ए मायनस बी हे पहिल्या ब्रॅकेटमध्ये लिहायचं आहे. सो देअरफॉर ए मायनस बी म्हणजेच एक्स मायनस 1 हे पहिल्या ब्रॅकेटमध्ये, इंटू दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये एचा स्क्वेअर म्हणजे एक्सचा स्क्वेअर मध्ये प्लस ए बी म्हणजे एक्स इंटू 1 प्लस बीचा स्क्वेअर म्हणजे 1चा स्क्वेअर, ब्रॅकेट कंप्लीट, इज इक्वल टू 0. सो ए क्यूब मायनस बी क्यूब प्रमाणे हे एक्सपान्शन करून घेतलं. सो देअरफॉर एक्स मायनस 1 ब्रॅकेट कंप्लीट, इथे एक्सचा स्क्वेअर प्लस एक्स इंटू 1 म्हणजे एक्स आणि प्लस 1 ब्रॅकेट कंप्लीट इज इक्वल टू 0. तर देअरफॉर आपल्याला ही सवय माहिती आहे की याचा अर्थ एक्स मायनस 1 इज इक्वल टू 0 किंवा एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1 इज इक्वल टू 0. म्हणजे पुन्हा आपल्याला हे तरी 0 मिळेल किंवा हे तरी 0 असलं पाहिजे. मग या दोघांवरनं उत्तरे मिळायला सुरुवात होतील. तर इकडचं सोडवूया. देअरफॉर एक्स मायनस 1 इज इक्वल टू 0 याचा अर्थ एक्स इज इक्वल टू 1. सो आपल्याला जे उत्तर पाहिजे होतं ते मिळायला सुरुवात झाली. आपल्याला एक्सच फाइंड करायचं आहे. एक्स म्हणजेच कोण, क्यूब रूट कोणाचं, युनिटीचं म्हणजे 1चं.
सो 1चं क्यूब रूट घेतलं तर x मिळतो, 1 आणि xची व्हॅल्यू किती आली 1. याचा अर्थ काय की क्यूब रूट घेतलं तुम्ही 1चं तर उत्तर 1 येतं. हे तर तुम्हाला आधीपासूनच माहिती आहे, पण आधी तुम्हाला एवढंच माहिती होतं की 1चं क्यूब रूट घेतल्यावर 1 येतं. आता इकडची बाजू बघा, राईट साईडला इकडे पण एक इक्वेशन आहे आणि हे क्वाड्रॅटिक आहे, आणि हे क्वाड्रॅटिक आहे म्हणजे हे जर सोडवलं तर किती उत्तरं मिळतील 2. सो ही 2 उत्तरं, हे 1 उत्तर, टोटल झाले की नाही 3 उत्तरं. सो आता ते सोडवूया. आता हे सोडवायचं कसं, तर फॅक्टर्स पाडून, पण याचे फॅक्टर्स नाही पडणार आहेत, त्यामुळे आपण असं सोडवूया कम्पेअरिंग विथ. बघा नीट, कम्पेअरिंग विथ आपला तो स्टँडर्ड फॉर्म असतो नाही का, ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. सो देअरफॉर a मिळाला आपल्याला, a ची व्हॅल्यू 1, b म्हणजे x चा कोइफिशियंट तो पण 1, आणि c पण किती 1, a पण 1, b पण 1, c पण 1. सो देअरफॉर x चा फॉर्म्युला तुम्हाला मगाशी लिहून दाखवलाच होता, -b प्लस मायनस रूटमध्ये b² मायनस 4ac डिवायडेड बाय 2a. सो आता abcच्या व्हॅल्यू टाकूया. x इज इक्वल टू -b आहे ना, म्हणजे -1 झालं, प्लस मायनस रूटमध्ये bचा स्क्वेअर डायरेक्ट करूया, 1चा स्क्वेअर 1 मायनस 4ac, 4 गुणिले a म्हणजे 1, c पण 1, 4 गुणिले 1 गुणिले 1 म्हणजे 4च शेवटी, डिवायडेड बाय 2 इंटू 1, 2च झालं उत्तर. सो देअरफॉर x इज इक्वल टू हा -1 तसाच, प्लस मायनस 1 मायनस 4 म्हणजे किती आलं -3, रूटमध्ये -3 आलं अपॉन 2, स्क्वेअर रूटच्या आतमध्ये निगेटिव्ह आलं म्हणजे कोण आला, इमॅजिनरी पार्ट आला. ठीक आहे. सो नाव देअरफॉर x इज इक्वल टू, थोडं सोडवलं, -1 प्लस मायनस √3 मायनस √3 ते पण अपॉन 2 जे दिसतंय त्याच्यात तुम्हाला माहिती आहे 3 इंटू -1 अपॉन 2, -1 हा प्रॉब्लेम आहे. सो x इज इक्वल टू -1 प्लस मायनस 3चं स्क्वेअर √3च येणार, आणि -1चं √-1 सेपरेट केले. आणि तुम्हाला हे चांगलंच माहिती आहे की हे √3चा काही इश्यू नाही आहे. √-1ला काय म्हणतात, √-1 हे कधी सोडवताच येणार नाही, हे इम्पॉसिबल आहे, म्हणून त्याला आपण इमॅजिन केलं, आय असं नाव दिलं, डिवायडेड बाय 2. सो आपल्याला एक्सच्या 2 व्हॅल्यू मिळाल्या. कशा काय 2, एक मध्ये प्लस घ्यायचं, -1 प्लस i√3 अपॉन 2, आणि दुसरं घ्यायचं -1 मायनस i√3 अपॉन 2. एक प्लसवाला एक मायनसवाला, एक प्लसवाला उत्तर एक मायनसवाला उत्तर, दोन्ही उत्तर वेगवेगळी आहेत. देअरफॉर कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी आर, 3 उत्तर आहेत. 1 -1 प्लस i√3 अपॉन 2, आणि -1 मायनस i√3 अपॉन 2. एक उत्तर, दुसरं उत्तर आणि तिसरं उत्तर. इथे विषय क्लिअर झालेला आहे. लिहून टाका फटाफट.